म्हणजे या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या कवितेचा भावार्थ आपण उलगडून पाहतो आहोत. मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे आणि ही आपल्या साहित्यरंग भाग 2 नागपूर विद्यापीठाच्या BAच्या अभ्यासक्रमामध्ये जी आहे. तर पाडगावकरांचं व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगितलं, की पाडगावकरांचं व्यक्तिमत्व कसं आहे? तर एक भावगीतकाराचं व्यक्तिमत्व आहे. आणि पाडगावकरांच्या धारानृत्यपासून ते अगदी अलीकडच्या काही कविता माणसांसाठी संग्रहापर्यंत जवळपास 35 संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचं ललितबंधाचं पण एक पुस्तक आहे निंबोणीच्या झाडामागे. आणि साधारण पाडगावकरांचा जो पिंड आहे तो भावकवीचा पिंड आहे, भावगीतकाराचा पिंड आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांची बहुतांशी कविता आपल्याला गीतरचना आणि भावकविता यांच्या सीमारेषेवर निर्माण झालेली दिसते. तर भावगीतकाराचा पिंड असल्यामुळे स्वाभाविकच आहे की त्यांच्या काव्यामध्ये प्रेम आणि निसर्ग यांचं वर्णन किंवा प्रतिमा रूपांमध्ये आणि निसर्गाच्या वर्णनाच्या रूपामध्ये आणि त्यांनी प्रभावीपणाने निसर्गाचं चित्रण आपल्या काव्यामध्ये केलेलं आहे. मी पूर्वीच सांगितलं की ही जी कविता आहे ही जीवनाविषयीचा सकारात्मक संदेश देणारी आहे. आणि म्हणून या कवितेचं शीर्षकच आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बघा, आणि हे शीर्षक काय आहे? हे त्यांच्या काव्याचं जे ध्रुवपद आहे ते ध्रुवपद काय आहे? या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि ध्रुवपद कशामध्ये असतं? की ध्रुवपद गीतामध्ये असतं. म्हणून ही कविता गीत रचना आहे, म्हणजे गीत या प्रकारामध्ये बसणारी आहे. म्हणजे आपण कवितेचे 5 भाग जेव्हा सांगितलं मी तुम्हाला की कवितेचे 5 भाग साधारणपणे म्हणजे वेगवेगळे प्रकार त्यातल्या आशयानुसार आपण करतो. त्याच्यामध्ये भावकविता आहे, त्याच्यामध्ये कथा कविता आहे म्हणजे कथात्मक कविता आहे, त्याच्यामध्ये नाट्यात्मक कविता आहे, त्याच्यामध्ये चिंतनगर्भ ज्याला विचार कविता म्हणतात ती आहे, आणि गीतरचना आहे, गीत आहे, भावगीत आहे. आणि या गीतामध्ये ध्रुवपद असतं. याही कवितेमध्ये ध्रुवपद आहे आणि ध्रुवपदामध्ये काव्याचा जो मुख्य आशय असतो किंवा काव्याचा जो मुख्य भावार्थ असतो, अर्थ असतो, किंवा काव्याचं जे मुख्य आशयसूत्र असतं ते कवितेच्या ध्रुवपदामध्ये सामावलेलं असतं. ध्रुवपद म्हणजे एक प्रकारचं अढळपद जे काव्यामध्ये पुनरावृत्त होतं, प्रत्येक कडव्यानंतर पुनरावृत्त होतं. जेव्हा हे गाणं गायलं जातं गाण्याच्या रूपामध्ये त्याला भावगीत म्हणतात. म्हणजे गीताचं जेव्हा संगीतबद्ध आणि गायनबद्ध रूप आपल्यासमोर येतं त्याला आपण भावगीत म्हणतो. तर या भावगीत परंपरेमध्ये पण पाडगावकरांचं स्थान खूप मोठं आहे. म्हणजे भा. रा. तांब्यांपासून जी काही भावगीत परंपरा किंवा गीत संप्रदायाची सुरुवात आपल्या आधुनिक काळामध्ये आधुनिक काव्यामध्ये झालेली दिसते, त्याच्यामध्ये अनेक कवी आपल्याला दिसतात. शांताबाई शेळके दिसतात, ना. दो. महानोर दिसतात, ना. ग. देशपांडे, भा. रा. तांब्यानंतर ना. ग. देशपांडे दिसतात. अनिलांची कविता आपल्याला महत्त्वाची या सगळ्या वाटेवरची मानता येते. आणि अनेक कवींच्या काव्यामध्ये त्या सगळ्या कवींमध्ये पाडगावकर हे अत्यंत महत्त्वाचे असे कवी आहेत आणि मुख्य कवी आहेत, म्हणजे मुख्य धारा जी आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी जो पाडगावकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जो लेख लिहिला होता 2015मध्ये तरुण भारतमध्ये, त्याचं शीर्षकच दिलं होतं की पियुषाचे बोलके अर्णव, मंगेश पाडगावकर. म्हणजे पियुष म्हणजे अमृत आणि अर्णव म्हणजे समुद्र, म्हणजे अमृताचा समुद्र म्हणजे गोडवा. म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये काय आहे? एक सकारात्मकता आहे जीवनाची, आणि जीवनाचं जे सुंदर रूप आहे, म्हणजे जीवनाची कुरूपता शक्यतो ते वर्णन करत नाही. त्यांच्या काही सामाजिक कवितांमध्ये त्यांनी केलं आहे ते, त्यांच्या वात्रटिकामध्ये किंवा त्यांच्या विदूषक सलाम या काही संग्रहांतल्या कवितांमध्ये त्यांनी काही जीवनाची विरूपं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांचा मूळ पिंड मात्र तो नाही. त्यांचा मूळ पिंड आहे प्रेमयोगी गीतकार, ज्याला आपण म्हणू प्रेमयोगी गीतकार, अशा प्रकारचा मूळ पिंड आहे पाडगावकरांचा. आणि म्हणून या कवितेचं शीर्षक जे आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे, ते त्यांच्या एकूणच काव्यसृष्टीचं शीर्षक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर ही जी कविता आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे, ही त्यांच्या तुझे गीत गाण्यासाठी नावाच्या संग्रहातून घेतलेली आहे.
आता आपण त्या गाण्याचा, त्या कवितेचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करू. या कवितेमध्ये 4 कडवी आहेत. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असं ते म्हणतात. आपल्याला 11 एक मिनिट. तर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणजे काय? तर हा जो जन्म आपल्याला मिळालेला आहे, हा जन्म जो मिळालेला आहे ते माणसाने आपलं भाग्य आहे समजलं पाहिजे. आणि या जगण्यावर शतदा म्हणजे 100 वेळा, म्हणजे खूप भरपूर. शतदा ही एक प्रतिमा आहे, एक प्रकारची उपमा वापरली, कवीने उपमा वापरली की किती वेळा प्रेम करायचं, तर 1000दा प्रेम करायचं. 1000दा पुढे शब्द बहुतेक कुठेतरी आलेला आहे. शतदा म्हणजे 100 वेळा. 100 वेळा याचा अर्थ 1 2 3 4 असं नाही. 100 वेळा म्हणजे पुष्कळ, खूप वेळा, भरपूर, म्हणजे जास्तीत जास्त, अधिकाधिक माणसांनी आपल्या जगण्यावर अधिकाधिक प्रेम केलं पाहिजे. हे या कवितेचं आशयसूत्र आहे. आता गीतामध्ये कसं असतं, ध्रुवपद आहे आणि मग कडवी जी असतात त्या कडव्यांमध्ये त्या ध्रुवपदामध्ये सांगितलेल्या आशयाचं विस्तरण किंवा स्पष्टीकरण असतं. म्हणजे तो जो विचार आहे, ती जी गोष्ट आहे, तो जो मुद्दा आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे, त्याचा विस्तार आहे, किंवा ते आशयसूत्र समजावून सांगितलेलं आहे उदाहरणं देऊन. वेगवेगळ्या प्रकारची जीवनातली उदाहरणं देऊन पाडगावकर तो विषय विस्तारपूर्वक एक प्रकारे समजावून सांगतात, असं आपल्याला दिसतं. मग प्रेम कोणावर करायचं, कसं करायचं, कशासाठी करायचं, या प्रश्नांची उत्तरं म्हटलं ना पहिल्या ओळीत की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे तर सांगितलं त्यांनी. पण मग प्रेम का करायचं, कशासाठी करायचं, कुणावर करायचं, हे ते आता या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न करतात. बघा काय म्हणतात. पहिलं कडवं आपण बघू. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हे जे गाणं आहे की नाही, हे आपण त्याच्यातून ऐकून पण घेऊ आपल्या पुढच्या तासिकेमध्ये. अतिशय सुंदर गीत आहे. मला वाटतं अरुण दात्यांनी म्हटलेलं आहे हे गाणं. अरुण दाते यांनी म्हटलेलं गाणं आहे. आपल्या भावगीत परंपरेमध्ये अतिशय प्रसिद्ध असं गीत आहे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर बघा पहिल्या कडव्यामध्ये, आता याच्यामध्ये 1 2 3 4 कडवी आहेत. एक लक्षात येतं आपल्याला, पहिल्या 3 कडव्यांमध्ये निसर्गाचं वर्णन कवीने केलेलं आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं किती जवळचं आहे आणि त्या नात्यामुळे माणसाला जगण्याची प्रेरणा कशी मिळते, हे त्याच्यात कवीने सांगितलेलं आहे. बघा पहिल्या 3 कडव्यांमध्ये निसर्ग आणि माणूस यांचं नातं कसं आहे. आणि निसर्ग हाच एक असा घटक आहे की जो माणसाला जगायला शिकवतो किंवा जगायची स्फूर्ती देतो. जगण्यासाठी जे काही सकारात्मक घटक आहेत अवतीभोवती आपल्या, ते निसर्गामध्ये आपल्याला भेटतात आणि त्या घटकांच्या आधाराने मानवी जीवन सुखदायक होतं, आनंददायक होतं. आणि त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार सतत आपल्या मनामध्ये असतो. कवी काय म्हणतो बघा. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. अवतीभोवतीच्या जीवनाचं वर्णन करतो आहे तो. चंचल वारा, वारा कसा असतो, चंचल असतो आणि सर्वत्र विद्यमान असतो. या जलधारा, आता याच्यामध्ये हेही लक्षात येतं आपल्याला की जी पंचमहाभूतं आहेत, आपण ज्यांनी सृष्टी निर्माण झालेली आहे, म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये. एक आहे वारा आहे, वायू, आणि दुसरं काय आहे पाणी, जल. तिसरं काय आहे माती, जमीन. चौथं काय आहे आकाश, आणि 5वं आहे अग्नी.
ही 5 तत्व आहे. आपल्याला असं म्हटलं जातं की ही 5 तत्व जी आहेत, ही 5 तत्व मिळून ही सृष्टी बनलेली आहे. म्हणून याला आपल्या परंपरेमध्ये, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये पंचमहाभूत असं म्हणतात. पंचतत्व, पंचप्राण असं म्हणू आपण, की मानवी देहसुद्धा या पंचतत्वांपासून बनलेला असतो. आणि म्हणून मानवी देहसुद्धा त्याचं हे संपल्यानंतर, म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यानंतर, चैतन्य तत्व निघून गेल्यानंतर तो सुद्धा या पंचतत्वामध्ये विलीन होतो. असं म्हणतात बघा, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी येते ना, पंचत्वात विलीन झाला त्यांचा देह. तर कारण की देह बनलेला असतो याच 5 तत्वापासून. तर ज्या 5 तत्वांचं पण वर्णन कवी याच्यामध्ये करतो असं दिसतं आपल्याला. तो म्हणतो, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्यांनी काय होतं, ती काळी माती भिजते. आणि काळी माती भिजल्यानंतर काय होतं, हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. बघा, हिरवे हिरवे प्राण म्हणजे जणू काही या जीवनामध्ये जे प्राणतत्व आहे ते छोट्या छोट्या रोपांमधून, कशातून, आकांक्षा, रोप जे उगवतं ना, एक पान उगवतं बघा, पहिले छोटंसं रोप जेव्हा उगवतं जमिनीतून, पाती, पाती म्हणजे पान. एक छोटंसं रोप उगवतो, त्याला एखादं पान लागतं, मग दुसरं पान लागतं, मग ते अजून वर जातं. तर त्याचं वर्णन केलेलं आहे कवीने. बघा की हिरवे हिरवे प्राण, ज्याप्रमाणे जीवनामध्ये प्राणतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, आणि ते कुठे दिसतं आपल्याला, त्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण त्याचं भूमीतून दिसतं. की वारा वाहतो, जलधारा येतात म्हणजे पाऊस पडतो, माती ओली होते आणि मातीतून बीज अंकुरतं म्हणजे रोप निर्माण होतं, रोप तयार होतं. आणि हे रोप कशाचं प्रतीक आहे, हा नवा जन्म कशाचं प्रतीक आहे, हा प्राणतत्वाचं प्रतीक आहे. हिरवे हिरवे प्राण. हिरवेपणा जो आहे, हिरवेपणा कशाचं प्रतीक आहे, या सगळ्या सृष्टी सौंदर्यामध्ये जे हिरवेपण आहे, हे हिरवेपण हे प्राणतत्व आहे. जगण्याचं एक प्रकारचं चैतन्य तत्व जे आहे, हिरवेपणा असं आपण म्हणतो. तर हिरवेपणा म्हणजे जगण्यातली उर्मी किंवा जगण्यातला उत्साह. हे जे असतं ना, ते हिरवेपण असतं. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती, म्हणजे बीजे रुजलेलं होतं किंवा बीजे टाकलेलं होतं, त्याच्यातून एक रोप वर आलेलं आहे. आणि अशा वेळी आपल्याला हे जे निसर्गामधलं जे काही एक आकृत घडतं आहे किंवा निसर्गामधलं जे एक छान सुंदर गोष्ट घडते आहे, तेव्हा काय होतं, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. आणि मग त्या झाडाला फुलं लागतात. आणि फुलांचा संबंध कशाशी आहे, फुलांचा संबंध मग मानवी नातेसंबंधाशी येतो. बघा, सुंदर सुंदर फुलं जी आहेत, ती फुलं आपण काय करतो, आपल्या प्रिय माणसांना देतो. फुलं आपल्या प्रिय माणसांना देतो. आणि फुलं हे कोमलतेचं प्रतीक आहे, फुलं हे प्रेमाचं प्रतीक आहे. ते इथे आलेलं आहे. म्हणून कवी काय म्हणतो, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. म्हणजे आपल्या हळवे ओठ, ओठ हे इथे कशाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे, शृंगाराचं प्रतीक आहे. म्हणजे स्त्री पुरुषांचं जे प्रेम आहे त्याचं प्रतीक म्हणून इथे ओठ आलेले आहेत. तर म्हणजे मग काय होतं की ही जी फुलं आहेत या निसर्गातली, ती फुलं बघून माणसाचं माणसावर जे प्रेम आहे, स्त्री पुरुषांचं एकमेकांवर जे प्रेम आहे, किंवा एकूणच जे नातेसंबंध आहे, एकूणच जे प्रेमाचं विश्व आहे, त्या प्रेमाच्या विश्वाचं स्मरण होतं, त्या प्रेमाच्या विश्वाची आठवण होते. किंवा नातेसंबंधांना खुलवण्याचं काम कोण करतं, निसर्ग करतं. कोणी कोणाला गजरा देतं, कोणी कोणाला फुलं देतं, फुलांचे हार घातले जातात. सगळे म्हणजे बघा, कोणत्याही नातेसंबंधांचं जे विश्व आहे ते विश्व फुलवण्याचं, अधिक उत्साहित करण्याचं काम हा निसर्ग करतो, निसर्गातली फुलं करतात. आणि म्हणून इथे त्याचं वर्णन आलेलं आहे की फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. फुलांना बघून मानवी जीवनामध्ये किंवा मानवी नातेसंबंधांमध्ये
एक प्रेमाची आणि शृंगाराची आठवण मनामध्ये उमलून येते. आणि हे जे प्रेम आहे, हा जो निसर्ग आहे चैतन्यदायी, आणि हे जे चैतन्यदायी मानवी मनातलं प्रेम आहे, हेच माणसाला या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवतं. म्हणून हे सगळं असल्यामुळे हा निसर्ग, ही रुजून आलेली पाती, ते हळवे स्मरलेले ओठ, हे सगळं जे भावविश्व आहे, ते भावविश्व आपल्याला काय शिकवतं? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं सांगतं. पुढे बघा, पुढे निसर्गाचं दुसरं रूप आहे. रंगांचा का बरं प्रेम करायचं या निसर्गावर? तर हा निसर्ग इतका सुंदर आहे म्हणून. या जगण्यावर का प्रेम करायचं? तर हे जगणं अत्यंत सुंदर आहे म्हणून, आणि निसर्गाने ते सुंदर केलं आहे म्हणून. या निसर्ग आपल्या अवतीभोवती आहे, आणि हा निसर्ग आपल्याला सगळं जीवनच देतो आहे ना. बघा, पिकांमधून आपल्याला धान्य मिळतं, फळं मिळतात, सगळं मिळतं. या निसर्गामधूनच तर आपल्याला पंचतत्व मिळतात. पाणी मिळतं प्यायला, वायू मिळतो, आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळतो. म्हणजे निसर्गच मानवी जीवनाचा निर्माता आहे एक प्रकारे. आणि म्हणून हे जे नातं आहे, हे नातं अत्यंत महत्त्वाचं हृदय नातं आहे. आणि या नात्यावर प्रेम केलं की माणूस जगण्यावर प्रेम करू शकतो. कवी म्हणून पुढे म्हणतो, रंगांचा उघडूनिया पंखा सांज कुणीही केली. प्रश्नचिन्ह दिलाय ते. हे कोण आहे? ये कौन चित्रकार आहे? एक गाणं आहे जितेंद्र, ये कौन चित्रकार आहे. की हे सगळं निसर्गामध्ये कसं निर्माण होतं. बहिणाबाई चौधरींच्या पण काव्यामध्ये आलं होतं बघा. काय आलं होतं? छान आहे बघा. हां, माझ्यासाठी शिरी रंग रंग खेळे आभाळ्यात. हां, किती रंगवशी रंग रंग भरले डोळ्यात, माझ्यासाठी शिरी रंग रंग खेळे आभाळात. म्हणजे आभाळात, इथे कवी काय म्हणतो? रंगांचा उघडून या पंखा. बघा, पंखा असतो की नाही तो असा वेगवेगळ्या रंगांचा, किंवा इंद्रधनुष्य असतं. आता हे वर्णन कशाचं आहे? रंगांचा उघडून या पंखा, इंद्रधनुष्य. आणि ताना पिही अनिजा, आपण जे 7 रंग करतो की नाही, तांबडा, निळा, ताना, तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, निळा आणि जांभळा. ताना पिही अनिजा असं म्हणतात. या सप्तरंगांचा जो पंखा आहे, म्हणजे इंद्रधनुष्य जे निघतं, किंवा संध्याकाळच्या वेळी जे विविध रंगांचं आकाश आपल्याला इकडे पश्चिमेला दिसतं, रंगांचा उघडून सांज कुणीही केली. कोण करतं हे? आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. हे निसर्गाचं सगळं जे चक्र चाललेलं आहे, ही जी सगळी रूपं आहेत, ही कोणी निर्माण केलेली आहे? आपल्याला प्रश्न पडतो आणि आपण आश्चर्यचकित होतो. कवी पण आश्चर्यचकित होतो की हे सगळं कोण निर्माण करतं. आपण काय विचार करतो की हे सौंदर्य जे आहे निसर्गाचं, हे माणसासाठी दिलेलं आहे. आणि मग कवी म्हणतो, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. संध्याकाळी रंगांचा पंखा उघडतो, म्हणजे इंद्रधनुष्य दिसतं आपल्याला, किंवा संध्याकाळच्या वेळी विविध रंग आकाशामध्ये एकत्र आलेले असतात. आणि रात्रीच्या वेळी काय होतं? रात्रीच्या वेळी काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. जसं आपल्या घराच्या दारावर तोरण लावलेलं असतं, तसं रात्रीच्या आकाशामध्ये नक्षत्रांचं तोरण लावलेलं दिसतं. नक्षत्र म्हणजे तारे, ग्रह आणि तारे जे आपल्याला आकाशामध्ये लुकलुकताना दिसतात. आणि गच्च काळोखामध्ये आपण पाहू आपण आकाशामध्ये, तर जणू काही तोरण बांधलेलं आहे. म्हणजे मानवी जीवनाचा, आणि बघा आकांक्षा, मानवी जीवनाचा आणि निसर्गाचा कसा संबंध आहे हे कवी सांगायचं आहे. म्हणून तो प्रतिमा कशी वापरतो की आपल्या घरावर लावलेल्या तोरण आणि आकाशामध्ये शेवटी काळा रंग मानवी दुःखाचं प्रतीक, वाईट गोष्टींचं प्रतीक, आणि त्याच्यावरची नक्षत्र, त्याच्यावरचा प्रकाश, हे म्हणजे जीवनातल्या चांगल्या गोष्टींचं प्रतीक. म्हणजे मानवी जीवनामध्ये जे दुःख येतं त्याच्यामध्ये निसर्ग आनंद निर्माण करतो असं कवीला सांगायचं आहे. म्हणून तो म्हणतो की काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. निसर्ग काय करतो? मानवी जीवनामध्ये जे दुःख येतं ते दुःख बाजूला सारून मानवी जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न निसर्ग करतो. हे कवीला या प्रतिमेतून सांगायचं आहे.
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. आणि वेली म्हटलेलं आहे. वेल असते की नाही झाड, जसं रोप निघतं आणि वेल असा आकाशामध्ये बहरतो तसं. आणि 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि एवढंच नाही, कवी म्हणतो बघा, कवीने वर्णन केलं, संध्याकाळचं वर्णन केलं, रात्रीचं वर्णन केलं, आणि सोबत कवी काय म्हणतो, 6 ऋतूंचे 6 सोहळे. आणि हे असं एखाद्याच काळामध्ये नाही आहे, संपूर्ण वर्षभर चाललाय चक्र. आणि 6 ऋतूंचे 6 सोहळे. सोहळा म्हणजे काय, उत्सव, सण. म्हणजे बघा, रोज नवा नवा उत्सव हा निसर्ग आपल्या समोर घेऊन येतो. 6 ऋतूंचे 6 सोहळे. प्रत्येक ऋतूचं वेगळेपण सांगायचं आहे कवीला. 6 सोहळे म्हणजे 6 वेगळेपण, 6 सौंदर्य, 6 आहे. 6 ऋतू कोणते कोणते असतात, तर वसंत असतो पहिला. हां, आपण जर आपल्या भारतीय महिन्यांप्रमाणे बघितलं आणि ऋतू बघितले तर पहिला वसंत ऋतू आहे. तो केव्हा येतो, चैत्र वैशाख. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन, हे आपले 12 महिने आहेत. त्या 12 महिन्यातले 6 ऋतू आहेत. एका ऋतूमध्ये 2 महिने. हां, आणि बघा, आपल्याला तसे तर 3च ऋतू आपल्याला माहीत आहे, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. ते मागोमाग येतात. पण तुम्ही बघा की प्रत्येक ऋतू हा दुसऱ्या ऋतूमध्ये मिसळलेला असतो, नाही का. म्हणजे कसं असतं की उन्हाळ्यानंतर समजा पावसाळा येणार असेल, आता आला की नाही, उन्हाळ्यानंतर आता पावसाळा, तो सुरुवातीला काय असतं, ऊनही असतं, पाऊसही असतो. मग खूप पाऊस येतो, मग पूर्ण पाऊस येतो. म्हणजे 2 महिन्यांमध्ये एक ऋतू सामावलेला असतो. बघा, उन्हाळा म्हटलं तर 2 महिने, पावसाळा म्हटलं तर 2 महिने, आणि हिवाळा म्हटलं तर 2 महिने. म्हणून बेदरी 6 झाले. 6 ऋतू, म्हणून त्यांनी 6 ऋतू म्हटलंय. तसे तर 3च ऋतू असतात. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, किंवा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असं म्हणायला पाहिजे. तो क्रम आहे ना. पण त्याच्यामध्ये 2 भाग होतात. मग ते 2 भाग कोणते होतात बघा. वसंत ऋतू येतो चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये साधारण काय असतं, पालवी फुटण्याचा कालखंड आहे. म्हणून वसंतोत्सव साजरा करतात आपल्याकडे, वसंतोत्सव. दुसरा म्हणजे ग्रीष्म. ग्रीष्मामध्ये काय, उन्हाळा. ग्रीष्मामध्ये काय होतं, ज्येष्ठ आणि आषाढ. याच्यामध्ये म्हणजे चैत्र, वसंत ऋतूमध्ये पण उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. म्हणजे हिवाळा संपलेला असतो आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते, त्याला म्हणतात वसंत ऋतू. नंतर ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, ज्येष्ठ आषाढ. नंतर काय येतं, वर्षा ऋतू येतो, श्रावण भाद्रपद. श्रावण भाद्रपद म्हणजे वर्षा. नंतर ऋतू येतो शरद, ज्याच्यामध्ये हा पावसाळ्यानंतरचा एक थोडा ऋतू आहे, हिवाळा सुरू व्हायच्या आधीचा ऋतू. बघा, प्रत्येक ऋतूमध्ये एक पूर्ण ऋतू आहे, म्हणजे एक महिना पूर्ण त्या ऋतूचा, म्हणजे पावसाळा, पूर्ण पावसाळा, पूर्ण हिवाळा, पूर्ण उन्हाळा. आणि एक महिना असा आहे की तो त्यांना जोडणारा. असे ते 6 ऋतू झालेले आहेत, लक्षात घ्या. आणि 6 ऋतूंचे 12 महिने असं वर्णन. शरद ऋतू येतो मग पावसाळ्यानंतरचा, ज्याला आश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये. नंतर हेमंत, ज्याच्यामध्ये थंडीला सुरुवात झालेली आहे, हेमंतामध्ये मार्गशीर्ष आणि पौष हे महिने येतात. आणि मग शिशिर ऋतू, त्याच्यामध्ये पानझडीचा ऋतू म्हणतो आपण, पानगळीचा ऋतू. आणि पानगळीनंतर मग वसंत पुन्हा. असं चक्र निसर्गाचं चाललेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, पुन्हा मग वसंत. आणि असं चक्र चाललं होतं. चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं नववर्ष सुरू होतं. तर 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. कोणाचं भान हरतं, माणसाचं. या जीवन जगणाऱ्या माणसांचं भान याच्यामध्ये हरवून जातं. म्हणजे भान हरवणे म्हणजे काय, आनंद प्राप्त होणे, अपरिमित सुख माणसाला प्राप्त होतो या निसर्गाच्या दर्शनाने आणि या निसर्गामध्ये आपण जे जीवन जगतो त्याच्याने. आणि म्हणून मी म्हणतो किंवा कवी म्हणतो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. तिसऱ्या कडव्यामध्ये कवीनी
नवा जन्म म्हणजे बालक, छोटं शिशु आणि माणूस म्हणजे त्याचा जो जन्मदाता आहे, त्यांच्यातलं नातं वर्णन केलेलं आहे. बघा, पहिल्या 2 कडवामध्ये निसर्गाचं वर्णन आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे? मानवी जन्म जो आहे. बघा, असं आपण म्हणतो ना फूल आणि मूल हे दोन्ही सगळ्यांना प्रिय असतात. तिसऱ्या कडव्याचं बघा काय म्हटलंय तिसऱ्या कडव्यामध्ये, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते. लहान मुलगा जेव्हा बोबडे बोल बोलतो तेव्हा सगळ्यांना प्रिय होतो. घरातले सगळे लोक त्याच्या मागे 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 धावत असतात. तर हे जे म्हणजे काय आहे, हे मानवी नातेसंबंधातलं जे सौंदर्य आहे, हा जो गोडवा आहे, हे जे माधुर्य आहे, ही जी सुंदरता आहे, ती कवीनी अधोरेखित केलेली आहे. हे सौंदर्य म्हणजेच मानवी जीवन आहे. हे जे बाल्यकाल आहे, शैशव काळ आहे, ज्याच्या भोवती सगळेजण एकवटलेले आहे. कारण की नवा जन्म झालेला आहे ना, नव्या जन्माचं सगळ्यांना कौतुक आहे. आणि त्या बोबड्या बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, त्याचं वर्णन कवीनी केलं आहे. जणू काही वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. आणि प्रिय माणसाचं प्रियेचे म्हटलेलं आहे, म्हणजे प्रियकर प्रेयसी असा अर्थ होईल तिथे. वेलीवरती प्रियचं प्रेम कशाच्या माध्यमातून जन्म घेतं? फुलांच्या माध्यमातून जन्म घेतं. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म. बघा, एका बाजूला लहान बालकाची जी हाक आहे बोबडी, त्याच्यामध्ये मानवी जीवनातला प्रेमभाव, गोडवा सामावलेला आहे. दुसऱ्या बाजूला वेलीवरती प्रियेचं जे प्रेम आहे, म्हणजे प्रिय माणसाचं, म्हणजे इथे काही कवीने असं नाही म्हटलं की हे स्त्री पुरुषातलंच नातं आहे. म्हणजे जे काही प्रेम तत्व आहे, जे आहे सगळीकडे, त्या म्हणजे आईचं मुलावरचं प्रेम, भावाचं बहिणीवरचं प्रेम, मुलीचं आपल्या वडिलांवरचं प्रेम, कोणतंही प्रेम जे आहे, तर ते प्रेम जन्म घेतं जणू काही फुलांच्या माध्यमातून, जन्म फुलांनी घेते. तर हे ते कवी वर्णन करतो. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते. आणि मग हे प्रेम कसं होतं व्यक्त? नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. म्हणजे एखादा प्रियकर किंवा प्रेयसी नदीच्या काठावर बसून आपल्या सजनासाठी म्हणजे आपल्या प्रिय माणसासाठी गाणं गात झुरत राहतो विरहाच्या भावनेनी. हे जे सगळं मानवी नात्यातलं सौंदर्य आहे. बघा, त्याचं पण बॅकग्राऊंड काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे? निसर्गच आहे ना. नदीच्या काठावर गेलं की किती छान वाटतं. एखादा प्रियकर नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर बसलाय आणि आपल्या प्रेयसीची आठवण करतो आहे, आपल्या प्रिय माणसाची आठवण करतो आहे. कोणाला आपल्या मुलीची आठवण येईल, कोणाला आपल्या अजून कोणत्या प्रिय माणसाची आठवण येईल, आहे की नाही? तर हे सांगण्याचा उद्देश काय आहे कवीचा, की निसर्गातले जे विविध घटक आहेत, त्यांनी जास्तीत जास्त घटक जसे त्या कवितेच्या प्रवाहामध्ये, ओघामध्ये निर्माण झालेले आहेत, ते त्यांनी आणायचा प्रयत्न केला आहे. आणि ते जोडलं आहे, बरोबर. बघा, एक एक धागा दुसऱ्या धाग्याला जोडलेला आहे आणि एक कवितेचं वस्त्र निर्माण केलेलं आहे छान असं. एक धागा ओवून ओवून अशी एक कवितेची माळा निर्माण केलेली आहे. म्हणून इथे काय येतं बघा, बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, त्यातलं सौंदर्य. वेलीवरती प्रेमप्रियेचे जन्म फुलांनी घेते, फुलांच्या माध्यमातून म्हणजे फूल एकमेकांना देण्याचं म्हणजे प्रेम. नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. ही जी मनोवस्था आहे प्रेमातली, ही अत्यंत नाजूक, लढीवाळ, अत्यंत तरल अशा प्रकारची जी मनोवस्था आहे, त्या मनोवस्थेमुळे या जीवनामध्ये सौंदर्य निर्माण होतं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या जन्मावर, या जगण्यावर हजारदा प्रेम केलं पाहिजे, शतदा प्रेम केलं पाहिजे. आणि आता बघा, शेवटच्या कडव्यामध्ये, पहिल्या 2 कडव्यामध्ये निसर्गाचं वर्णन, तिसऱ्या कडव्यामध्ये मानवी नातेसंबंधांचं वर्णन, आणि चौथ्या कडव्यामध्ये मात्र कवी आपल्याला संस्कृतीकडे घेऊन जातो, आपल्या सभ्यतेकडे घेऊन जातो, आपल्या भारतीय परंपरेकडे घेऊन जातो. आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचं किंवा आपल्या संस्कृतीचं महत्त्व काय आहे हे पण तो सांगतो.
केवळ तो निसर्गावर प्रेम करा म्हणतोच, तो माणसांवर प्रेम करा म्हणतो, अवतीभोवतीच्या माणसांवर, नातेसंबंधांवर प्रेम करा म्हणतो, सोबतच तो आपल्या भारत मातेवर, आपल्या संस्कृतीवर प्रेम करा पण सांगतो. त्याचं त्यांनी सांगितलं बघा, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. ही माती म्हणजे निसर्ग आहे. शेवटी आपण माता का बरं म्हणतो? मातीला माता म्हणतो आपण, कारण की त्याच्यातून जीवन उगवतं. आपण पण त्याच्यातूनच उगवलेलो आहोत ना. आपल्याला जन्म देणारी आपली आई आहे, पण आपल्या संपूर्ण मानव जातीला जन्म देणारी कोण आहे? ही निसर्गभूमी आहे, ही माती आहे. त्याच्यामुळे तिला माता मानतो आपण. कारण की तीच तर तुम्हाला सगळं अन्न आणि प्राणवायू देते ना, ती तुम्हाला जगवते ना, तुम्हाला जन्म देते ना, जगवणारी पण माता असते. म्हणून भारत माता असं आपल्या मातृभूमीला जे म्हणतात लोक, किंवा त्याचं जे एक आपलं भावनिक नातं निर्माण होतं आपल्या देशाशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या राष्ट्राशी, आपल्या भूमीशी, आपल्या परंपरेशी, जे भावनिक नातं निर्माण होतं ते त्याच्यातून निर्माण होतं. म्हणून सावरकरांसारखा कवी, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. हजारो शेकडो क्रांतिकारक प्रेमासाठी बलिदान करत नाही, प्रेयसी मिळावी म्हणून. बघा, आपल्या आईवडिलांसाठी करत नाहीत, तर आपल्या मातृभूमीसाठी बलिदान करतात, आपल्या देशासाठी बलिदान करतात, आपल्या संस्कृती परंपरेसाठी बलिदान करतात. संत, धर्म, तत्व, महात्मे, महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष आपल्या मातृभूमीसाठी आणि आपल्या माणसांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी बलिदान करतो, आपल्या संस्कृतीवर येणारं आक्रमण परतवून लावतो. हे जे प्रेम आहे आपल्या संस्कृतीबद्दलचं, ते सुद्धा मानवी नातेसंबंधा इतकंच महत्त्वाचं आहे, असं कवीला या पडव्यामध्ये सांगायचं आहे. म्हणून तो कोवा म्हणतो, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. ही माती म्हणजे या भूमीची माती, या भारत मातेची माती. जसं पन्हाळगड पावनखिंड मोहीम आत्ता झाली, जेव्हा आम्ही जात होतो तिथे, मी पण अनेक वर्ष गेलो. पन्हाळगडापासून निघायचं, जिथून छत्रपती शिवाजी महाराज पालखीत बसून निघाले, शिवानाभी काशीत एका पालखीमध्ये बसले महाराजांचा वेश धारण करून, आणि सिद्धू जोहरच्या ह्याच्यामध्ये सापडून गेले. आणि इकडे महाराजांची पालखी निघाली बाजीप्रभू देशपांडेंना घेऊन, आणि मग ते निघाले पन्हाळगडावरून आणि मसाईच्या पठारावरून धनगरवाडी, पाटेवाडी, रिंगण वगैरे वगैरे असं करत पांढरे पाणीला आले. पांढरे पाणीला पहाट झाली, मग विशाळगडाकडे निघाले, तर मध्ये आली घोडखिंड. मग त्या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभूंनी सिद्धूजोहरचं सैन्य अडवलं आणि महाराजांना सांगितलं की तुम्ही विशाळगडावर जा. विशाळगडावर पोहोचले की तोफाच्या आणि इशारा करा, तोपर्यंत मी या सैन्याला इथे पकडून ठेवतो, अडवून ठेवतो. आणि बाजीप्रभू आपले दोन्ही हातामध्ये दांडपट्टे, असं लांब असा पट्टा असतो तलवारीचा, असा असा हालतो तो. ते पट्टे घेऊन बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे दोघंही भाऊ, आणि ते उभे राहिले. तर त्या पावनखिंडीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक व्यक्ती तिथे गेला की ती माती आपल्या कपाळाला लावतो. कारण की त्या मातीमध्ये काय आहे? त्या मातीमध्ये बाजीप्रभू देशपांड्यांनी शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी केलेल्या बलिदान करताना त्यांचं रक्त त्या मातीमध्ये, त्या मावळ्यांचं सांडलेलं आहे. म्हणून कवी म्हणतो, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. कारण की ही माती म्हणजे आपल्या संपूर्ण परंपरेचं प्रतीक आहे. रामकृष्णांपासूनच्या, शंकराचार्य, बुद्ध, महावीरांपासूनच्या, संपूर्ण वेद उपनिषदांपासूनच्या संपूर्ण परस्परेंचं हजारो महापुरुष होऊन गेले, हजारो क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान केलेलं आहे. म्हणून या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. बघा, मगाशी तुम्हाला म्हटलं ना, हजारदा शब्द कुठेतरी आलाय. शतदा 100 वेळा, हजारदा सहस्त्र वेळा. म्हणजे इतकं महत्त्व आहे आपल्या भारत मातेचं. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. बघ, तुझं साठी मरण ते जनन, सावरकरांचे शब्द आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण. काय म्हणतात सावरकर? तुझ्यासाठी जगणं म्हणजे खरं जगणं, आणि तुझ्या विना जगणं म्हणजे मरणं. तुझं साठी मरण ते जनन,
तुझं वीन जनन ते मरण. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे काही अर्थच नाही. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमीचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. तुझं वीन नको राज्य मज प्रिय साचा, वनवास तिच्या जरी वणीचा. सावरकरांनी सागरास नावाची कविता लिहिली ना. आपल्या मातृभूमीची आठवण आली त्यांना खूप प्रचंड वेगाने. जेव्हा त्यांना अटक झाली म्हणजे अटक होणार होती त्यांना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला काही पुन्हा मातृभूमीकडे जाता येणार नाही. आणि तसंच झालं. सरळ त्यांना अंदमानातच नेलं शिक्षा होऊन. आणि मग 10 वर्ष ते अंदमानामध्ये राहिले. त्याच्या आधी लिहिलेली कविता आहे इंग्लंडमध्ये, ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की माझं जे काही हे जे काही सगळं मी शिकलेलं आहे, ही जी काही विद्या मी प्राप्त केली आहे, त्याला काही अर्थ नाही जर तुझ्यासाठी मी खर्च करणार नाही. तर हेच इथे वर्णन केलं आहे. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. मातृभूमीच्या जगण्यासाठी हजारो लोकांनी ज्याप्रमाणे केलं त्याचं वर्णन इथे एका ओळीमध्ये पाडगावकर करतात. अनंत मरणे झेलून घ्यावी. त्यांच्या डोळ्यासमोर काय आहे? त्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण इतिहास आहे ना भारताचा, की हजारो लोकांनी आजपर्यंत या मातृभूमीसाठी, हिच्या रक्षणासाठी, हिच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी, हिच्या परंपरेच्या रक्षणासाठी किती बलिदान केलं आहे. साधूंनी केले, संतांनी केले, अनेक लोकांनी केले, महापुरुषांनी केले, थोर पुरुषांनी केले, राजांनी केले, ऋषीमुनींनी केले, इतर लोकांनी केले. या एका ओळीमध्ये ते सगळं आलेलं आहे. बघा सावरकरांची एक ओळ आहे, हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझं अर्पी येले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. तूच आहेस, तुझ्यासाठीच हे सगळं आहे. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. आपल्या संस्कृतीचा जो एक मानबिंदू आहे, अनेक मानबिंदू आहे. आपली संस्कृती जगामध्ये ज्या मानबिंदूंसाठी ओळखली जाते त्यातल्या एका बिंदूचं वर्णन इथे पाडगावकर करत आहेत. इथल्या पिंपळ पानावरती. पिंपळ पान कशाचं प्रतीक आहे? पिंपळ पान हे भगवान बुद्धाचं प्रतीक आहे. बघा, बोधिवृक्ष म्हणतो आपण. बोधिवृक्ष जे बघा दीक्षाभूमीमध्ये आहे, तो बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचा वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे. पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, याचा अर्थ काय आहे? पिंपळ पानावरती म्हणजे भगवान बुद्धांच्या शांती अहिंसेच्या तत्वज्ञानावरती संपूर्ण विश्व तरुण जावं, इतकी महान आहे आपली संस्कृती. त्या महान संस्कृतीचा आपण पाईक आहोत. आणि त्या महान संस्कृतीमध्ये या जन्मावर, म्हणून कवी म्हणतो की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर अशा प्रकारे संस्कृती आणि देश, बघा पहिल्या दोन याच्यामध्ये निसर्ग, नंतर मानवी नातेसंबंध, आणि आपली मग भारत माता, आपली भारतीय संस्कृती आणि आपलं राष्ट्र, त्याची परंपरा. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे पिंपळ पान कशाचं प्रतीक आहे? तर भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचं प्रतीक आहे. ते कोणते आहेत? आपल्याला आपण ज्याला म्हणतो ना पंचशील, त्याला पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदम समादियामी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामी, सुरा मेरय मज्जपमादठाणा वेरमणी सिक्खापदम समा. ही जी पंचशील आहेत. शील म्हणजे काय? शील म्हणजे कॅरेक्टर, शील म्हणजे चारित्र्य, शील म्हणजे जीवनमूल्य. सत्य, अहिंसा, अपरिग्रह ही जी काही आहे, व्यभिचार न करणे, चोरी न करणे, ही जी 5 महाव्रत, तशीच प्रकारची महाव्रत आणि जैनांच्या याच्यामध्ये सांगितलेली आहे. तशाच प्रकारची महाव्रत गांधीजींच्या याच्यामध्ये सांगितली. तशाच प्रकारची महाव्रत हिंदू धर्मामध्ये आणि बाकीच्या आधीच्या परंपरेमध्ये आणि सांगितलेली आहे.
दशमम धर्मलक्षणम असं एका श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. तर ही जी दशमम धर्मलक्षणम आहे किंवा ही पंचमहाव्रत आहे किंवा ही पंचशील आहेत, याच्यामधलं जे नातं आहे ते इथे कवीने अधोरेखित केलं आहे. आणि म्हणून कवी म्हणतो की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.